नमस्कार मित्रांनो. देशाच्या अर्थव्यवस्थेशी आणि सर्वसामान्यांच्या खिशाशी थेट संबंध असलेली एक मोठी बातमी समोर आली आहे. भारत सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा निर्णय घेतला असून आता या मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क तब्बल 15% वाढवण्यात आले आहे. या निर्णयामुळे देशभरातील सराफा बाजारात मोठी चर्चा सुरू झाली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामागे परदेशातून होणारी वाढती खरेदी रोखणे आणि देशातून बाहेर जाणारे परकीय चलन कमी करणे हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. कारण भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोने खरेदी करणाऱ्या देशांपैकी एक असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदी परदेशातून आयात केली जाते. त्यामुळे देशाच्या व्यापार तुटीवर आणि रुपयाच्या मूल्यात दबाव निर्माण होत असल्याचे सरकारचे मत आहे. सरकारच्या या नव्या निर्णयानंतर आता सोने आणि चांदी भारतात आयात करणे अधिक महाग होणार आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम बाजारातील दरांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ होऊ शकते. विशेषतः लग्नसराईचा हंगाम किंवा सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा मोठा फटका बसू शकतो. चांदीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता असून उद्योग क्षेत्रावरही त्याचा परिणाम दिसू शकतो. अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले की आयात खर्च वाढल्यामुळे बाजारात दागिन्यांच्या किमती वाढणार असून ग्राहकांचा कल हलक्या वजनाच्या दागिन्यांकडे वळू शकतो. दरम्यान या निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण भारतात सोने हे केवळ दागिना नसून गुंतवणूक आणि परंपरेचा एक महत्त्वाचा भाग मानले जाते. अनेक कुटुंबे लग्न किंवा भविष्यासाठी सोने खरेदी करतात. मात्र आता वाढलेल्या शुल्कामुळे ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात. काही आर्थिक तज्ज्ञांच्या मते या परिस्थितीत लोक डिजिटल गोल्ड, गोल्ड बॉन्ड किंवा इतर गुंतवणूक पर्यायांकडे वळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जुन्या सोन्याचे एक्सचेंज आणि रिसायकलिंग बाजारालाही चालना मिळू शकते. दुसरीकडे काही तज्ज्ञांनी सरकारच्या या निर्णयावर चिंता देखील व्यक्त केली आहे. कारण आयात शुल्क जास्त वाढल्यास सोन्याच्या तस्करीत वाढ होण्याचा धोका असतो. याआधी देखील उच्च शुल्कामुळे गैरमार्गाने सोने देशात आणण्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे आता सरकारसमोर तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. सीमाशुल्क विभाग आणि सुरक्षा यंत्रणांना अधिक सतर्क राहावे लागणार असल्याचेही बोलले जात आहे. आर्थिक विश्लेषकांच्या मते अल्पकालीन काळात हा निर्णय ग्राहकांसाठी महागाई वाढवणारा ठरू शकतो, मात्र दीर्घकालीन दृष्टीने देशासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण यामुळे परकीय चलनाची बचत होईल, व्यापार तूट कमी होण्यास मदत मिळेल आणि देशांतर्गत आर्थिक संतुलन राखण्यास सहाय्य होऊ शकते. सरकारचा हा निर्णय आगामी काळात सराफा बाजार, ग्राहक आणि अर्थव्यवस्था यांच्यावर नेमका किती परिणाम करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.